ओके, कुठले कुठले पार्ट सांगितले होते मी? सबस्ट्रक्चर, Piers and पाईल फाउंडेशन सांगितले होते. पियर्स नाही, बेरिंग, बेरिंगच्या वरचे सगळे सुपरस्ट्रक्चर. बेरिंग कशात सांगितलं होतं? sir, chaza and lintel means काय? Explain करता का? हो, ते प्रत्येक प्रत्येक जे कॉम्पोनंट आहे ना, आपण मॅडम इन डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत पुढच्या स्लाइड्स मध्ये, कमिंग स्लाइड्स मध्ये. ओके, बरं पाईल्स कशात सांगितले होते? पाईल लिहून घेतले का? स्ट्रक्चर मध्ये. पियर्स, पियर्स कशा सांगितले होते? पियर्स सांगा बरं. पियर्स कशामध्ये असतात? ठीक आहे, सुपरस्ट्रक्चरचे पार्ट सांगा. ब्रिजचे कुठले होते? Sir, piers means pillars ना? हा, ब्रिज मध्ये होते ना मग? हो, कुठे होते मग? कुठले सबस्ट्रक्चर होते का सुपरस्ट्रक्चर होते? Superstructure of course ना? सुपरस्ट्रक्चर, करेक्ट, सुपरस्ट्रक्चर. बर, मला सांगा, गर्डर्स कसं असणार? सबस्ट्रक्चर की सुपरस्ट्रक्चर? सुपरस्ट्रक्चर. अबॅटमेंट कुठे होते? अबॅटमेंट्स हा, साइडची. हा, Superstructure मध्ये होते, जॉइंट ला. जॉइंटला, ठीक आहे. व्हेरी गुड. जाऊयात पुढे. Yes sir. आता ही फिगर बघा सगळ्यांनी मोबाईल मध्ये. एव्हरीवन इज रिक्वेस्टेड टू झूम इन. प्रत्येकाने झूम इन करा. सो काय लिहिलं? काय फिगरचं नाव? Building components. नाही नाही, तिथं कुठे बिल्ड नाव? खाली लिहिलं ना. टिपिकल सेक्शन शोइंग various building elements. एलिमेंट्स. ओके, एक सेक्शन ड्रॉ केलाय बाळांनो, ज्यामध्ये प्रत्येक बिल्डिंग कॉम्पोनंट्स दाखवलाय बघा. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवेन की ओके, इथं प्लिंथ लेवल लिहिलेले, प्लिंथ लेवल. हा, Yes sir. रेड मार्क, रेड लाईन ड्रॉ केलेली आहे, दॅट इज नथिंग बट माय ग्राउंड लेवल. करेक्ट. काय रेड मार्क केलेलं? ग्राउंड लेवल. सो कॅन यू ऑब्झर्व हियर, बिलो द ग्राउंड लेवल इट इज रिटन एज सबस्ट्रक्चर. Yes And sir. above the ground level it is written as superstructure. ओके, आता बाळांनो बघूयात ग्राउंड लेवलचे जे सबस्ट्रक्चर मध्ये कॉम्पोनंट्स आहेत तिथे काय काय येणार आहे बघा. आय एम स्टार्टिंग फ्रॉम दी बॉटम साइड. बघा, फाउंडेशन बेड दिसतंय, फाउंडेशन बेड. येस सर. तुम्ही आपण एक फर्स्ट चॅप्टर जेव्हा शिकत होतो बाळांनो, तेव्हा एक प्रोसिजर पाहिली होती. घर बांधताना स्टेप्स कसे असतात पाहिली होती की नाही? फ्रॉम साइट क्लिअरिंग टू फाउंडेशन, एक प्रोसिजर पाहिली होती. त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला आपण साइट क्लिअरिंग झाल्यानंतर काय करत असतो? काय सर, क्वेश्चन रिपीट करा. काय करतो? मॅपिंग, कॉलम मार्क करतो. क्वेश्चन असा होता मॅडम की आपण एक प्रोसिजर पाहिली होती, घर कन्स्ट्रक्ट करत असताना कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या जातात? कॉलम्स, बीम्स, त्यांच्या अरेंजमेंट्स. डायरेक्ट कॉलम बीमच्या अरेंजमेंटच का? साइट नाही, क्लिअर फाउंडेशन फर्स्ट. हा, फाउंडेशन. मग बघा, तर फर्स्ट जे आहे ते आपण कॉलम मार्क करणार, त्यानुसार फाउंडेशनचे खड्डे खांदणार. करेक्ट. मग तिथं खड्डे खांदल्यानंतर आपण काय करणार? प्लेन कॉन्क्रीट पोर करणार, म्हणजे फाउंडेशन बेड तयार करणार. की डायरेक्टली सॉइल वरती आपण कॉलम रेस्ट करतो? नाही. कधी पाहिलंय का?
No. No, sir. ओके. हा मग प्लेन कॉन्क्रीट आलं. प्लेन कॉन्क्रीट म्हणजे आपण काय तयार करणार आहोत? फाउंडेशन बेड तयार करणार. त्याच्यानंतर फुटिंग. फुटिंग म्हणजे काय? स्टेप्स तयार करणार. तिथं स्टील इन्सर्ट करणार त्या फाउंडेशन मध्ये आणि तिथून पुढे आपला काय येणार हो? कॉलम येणार. मग हे जे आहेत फुटिंग, फाउंडेशन, बेड, हे काय झाले हो? कशामध्ये आले? सबस्ट्रक्चर मध्ये आले. मला सांगा, तुम्ही जेव्हा घर कन्स्ट्रक्ट करता तेव्हा तुमच्या घराची जी फ्लोर लेवल असते तीच तुमची रोड लेवल असते का? नो No. सर, नाही. म्हणजे असं रोड वरून जाणारे आणि तुमच्या घरातली लेवल सेम असते असं हाय करतात का रोड वरून जाणारे एकदम सहज? No. नो सर. हा. सो फॉर दॅट युअर फ्लोअर लेवल मस्ट बी हायर दॅन दॅट ऑफ दी रोड लेवल. बरोबर आहे? मग ती का आपण Yes, sir. कशी करतो? whatever the height between or difference between the floor level and this foundation level is achieved through the plinth. समजलं? Yes, sir. Clear. या झाल्या स्टेप्स झाल्या. आणि सर, या स्टेप फुटिंग मध्ये काय असतं? फुटिंग फुटिंग काय? टर्म काय? फुटिंग. फुटिंग इज नथिंग बट फाउंडेशनच मॅडम. फुटिंग म्हणजे आता कॉलम फुटिंग म्हणतो, म्हणजे कॉलमला काय आपण प्रोव्हाइड करणार? तिथं स्टील प्रोव्हाइड करणार, कॉन्क्रीट प्रोव्हाइड करणार, ते झालं फुटिंग झालं. ओके. ओके सर. येस सर. हा. सो प्लिंथ पोर्शन कुठे आहे बाळांनो? जी काय तुमची ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड फ्लोर लेवल आणि फाउंडेशन लेवल, या दोघातलं डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे? प्लिंथ असणार. आपण प्लिंथ का प्रोव्हाइड करतो? बिकॉज द फ्लोर लेवल ऑफ आवर हाऊस शुड बी हायर दॅन दॅट ऑफ दी ग्राउंड लेवल. लेवल. ठीक आहे. मग तिथं दिसेल तुम्हाला प्लिंथ फिलिंग. मग तो गॅप कसा भरून काढायचा? प्लिंथ फिलिंगनी भरून काढायचा. मुरुम टाकलं जातं तिथं. त्याच्यानंतर डीपीसी दिसतं. येस सर. डीपीसीचा अर्थ आहे डॅम्प प्रूफ कोर्स. आता फक्त लक्षात ठेवा ते ऍक्च्युली काय आहे ते मी पुढे सांगेल. डॅम्प प्रूफ कोर्स. त्याच्यानंतर बाळांनो टाईल फ्लोरिंग आहे. म्हणजे तुमच्या कुठल्या टाईल्स येणार इथं? ग्राउंड लेवलच्या वर ना? ग्राउंड लेवलला. हा, ग्राउंड फ्लोअरच्या ग्राउंड टाईल्स येणार तुमच्या इथं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल डोअर फ्रेम. करेक्ट? येस Yes. सर. Yes. आफ्टर दॅट यू कॅन सी हिअर लिंटेल. डोअरच्या वर प्रोव्हाइड केलेलं असतं लिंटेल, डोअर किंवा विंडोच्या वर. आणि त्याचं फंक्शन काय ते पण आपण डिस्कस करणार आहोत इन डिटेल. लिंटेल. देन सर, वन सेकंड. ग्राउंड लेवल डबल कस काय? वर पण एक ग्राउंड लेवल जीएल इंडिकेट केली, खाली ब्ल्यू पेन न डाउनलोड केलंय. जरा एक्सप्लेन करा किती. ही जी ग्राउंड लेवल आहे बाळांनो कुठली? ती फाउंडेशनची आहे ग्राउंड लेवल. आणि ही ऍक्च्युली ग्राउंड लेवल आपल्या ग्राउंड फ्लोअर लेवलची आहे. लक्षात येते? येस सर. येस. हा. आरसीसीचा अर्थ काय? आरसीसी
I have discussed this term with you. RCC, reinforced concrete cement. Cement concrete. reinforced concrete. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट ज्याच्यामध्ये आपण काय रिइन्फोर्स केलेलं आहे, स्टील रिइन्फोर्स केलेला आहे. रिइन्फोर्सचा अर्थ काय, मिक्सिंग. ऍड केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. म्हणजेच काय, का रिइन्फोर्स केलं आपण, कारण स्टील आणि कॉन्क्रीटचा हा स्ट्रॉंग असतो, त्यामुळं त्याला स्ट्रेंथ मिळावी म्हणून आपण रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट. आणि इथं तुम्हाला प्लेन कॉन्क्रीट दिसत असेल, प्लेन कॉन्क्रीट. येस सर. ऍक्च्युली ते प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असतं, त्याला आपण पीसीसी म्हणतो. काय म्हणतो, पीसीसी. त्याच्यामध्ये स्टील बार्स असतील का, नो. नो सर. सो यू कॅन सी हिअर आरसीसी लिंटल अँड आरसीसी छज्जा. म्हणजे इथं स्टील बार्स असतील का, येस Yes, सर. sir. येस येस. म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय दिसतंय, ही वॉल झाली. तुम्ही मला डोअरच्या वर कशी वॉल आहे, हा सेक्शन आहे बाळांनो, सेक्शन आहे. सेक्शन मध्ये तुम्हाला असं दिसतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल आरसीसी बीम दिसते, येस सर. येस. आरसीसी बीम. आणि त्या आरसीसी बीम वरती काय असणार आहे, आरसीसी स्लॅब. आरसीसी स्लॅब असणार आहे बाळांनो, आरसीसी स्लॅब. ओके. त्याच्यानंतर इकडे बाल्कनी. म्हणजे आता तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आलाय, मग फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर तिथं वर टाईल फ्लोरिंग. त्याच्यानंतर सील. सील काय हे पण मी सांगेल तुम्हाला नंतर, सील. देन विंडो विथ व्हेंटिलेशन दिसतंय का, विंडो विथ व्हेंटिलेशन. येस सर. कारण हा सेक्शन आहे, त्यामुळे सगळे पार्ट्स इथे दाखवलेले आहेत. तुम्ही म्हणाल मग फर्स्ट फ्लोअर सर, ग्राउंड फ्लोअरला विंडो कुठे आहे, असणार आहेत विंडो, पण हा सेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला इथं दाखवलेलं असं. त्याच्यानंतर इथं दिसेल तुम्हाला प्लास्टर. प्लास्टरिंग म्हणजे प्लास्टरिंग मराठीत काय म्हणतो आपण त्याला, प्लास्टरिंग करणं म्हणजे गिलावा. गिलावा करणं म्हणजे काय, Plaster वॉटर. करणं. प्लास्टरिंग. का करणं गरजेचं आहे प्लास्टरिंग, वॉल आपल्या ते होत. वॉल स्ट्रॉंग व्हावेत म्हणून. वॉल हा. स्ट्रॉंग व्हाव्यात म्हणून. बर, एवढे स्ट्रॉंग बांधलेले असतात की ब्रिक सहित. काय पर्पज काय असेल प्लास्टरिंगचं, नुसत्या ब्रिकच्या भिंतीत राहू शकत नाही तुम्ही. कधी विचार केलाय कशासाठी करायचं प्लास्टरिंग, ब्रिज पावसामुळे सर काय म्हणताय, होम किंवा ब्रिज कोलॅप्स वगैरे होताना इझिली न व्हावं म्हणून. होम किंवा ब्रिज जर एनी केस मध्ये कोलॅप्स. वॉटर ऍब्झॉर्ब करण्यासाठी, वॉल खराब होणे. 1 सेकंड. हा, ब्रिज किंवा वॉल्स जर कोलॅप्स व्हायला आले तर इझिली कोलॅप्स न व्हावेत म्हणून प्लास्टरिंग केलं जात असेल. हॅलो. हा, येस येस. स्मूथनेस साठी. फिनिश्ड सरफेस असावा. प्लास्टरिंग कशासाठी करायचं, एक फिनिश्ड सरफेस मिळावा आणि जेणेकरून ब्रिकचं त्या ज्या काही मटेरियल मॉर्टर वगैरे युज करणार त्याच्यासोबत बॉन्डिंग चांगलं व्हावं म्हणून आपण प्लास्टरिंग करतो. लक्षात येतं. येस सर. सेम बघा, परत विंडोच्या वरती आरसीसी लिंटल आले, त्याच्यानंतर आरसीसी छज्जा, वॉल. इथं लिहिले बघा, एक ब्रॅकेट मध्ये शब्द लिहिला लोड बेरिंग. लोड बेरिंगचा अर्थ काय, सिंपल आहे, जो लोड बेअर करतो तो. लोड बेरिंगचा अर्थ काय, लोड बेरिंग. आय ऑलवेज एक्सप्लेन द थिंग्स फ्रॉम नेम इटसेल्फ. असं म्हणतात ना, नावात काय असतं असं कोण म्हटलं होतं, कोण म्हटलं होतं असं नावात काय असतं, शेक्सपियर. आणि खाली स्वतःचं नाव लिहिलं होतं का. बघा नावात बरंच काय असतं.
ठीक आहे. आता मी म्हंटल तुम्हाला, समजा एक मेकॅनिकचं एक्झाम्पल घेतलं. कुठलं एक्झाम्पल घेतलंय? हा, समजा बीम सर आरसीसी चज्जा म्हणजे काय? सांगणार आहे मॅडम, सगळं सांगणार आहे. सांगतो. ठीक आहे, तर मी काय सांगत Yes, होतो? बीम. हा, बीम सांगत होतो मी. बीम मध्ये तुम्ही लोड्स पाहिलेत का? लोड्स. समजा मी म्हंटल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, नावातच आहे ना हो सगळं काय. असा Yes, sir. लोड जो की डिस्ट्रीब्यूट झालाय, कसा? युनिफॉर्मली. परत युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, असा लोड जो युनिफॉर्मली काय झालाय? व्हॅरी झालाय. समजा मी म्हटलं बीडी, फ्री बॉडी डायग्राम, अशी डायग्राम जी सराउंडिंग पासून फ्री केलेली आहे, मग त्याच्यावरती आपण फोर्सेस ऍक्ट केलेले दाखवतो. मग असं म्हणता का तुम्ही नावात काय नाही या? मग नावातच सगळं असतंय ना. Yes, sir. Yes, sir. हा, आता काही लोकांची नावं असतात बघा. आता मी कुणाला नावं ठेवत नाही, आपल्या क्लासमध्ये नसावं होपफुली. आता काही लोक नावं ठेवतात, अनामिका. आता काय हे नाव? अनामिका म्हणजे काय? असं ना, काही मुलींची नावं अनामिका. अनामिकाचा अर्थ काय? रिंग फिंगर. Yes, sir. ओके ओके. लाईक नावातच भरपूर काय असतं माहिती का? नेम इट सेल्फ इज इंडिकेट्स एव्हरीथिंग. ओके, चलो लेट अस गो अहेड. त्याच्यानंतर आहे, हा, सो वी वर डिस्कसिंग लोड बेरिंग. लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे काय? असं स्ट्रक्चर जे की लोड बेअर करत होतं. So there are two types of structures. One is load bearing and other one is RCC frame. जुनी जी घरं होती किंवा ज्या जुन्या इमारती होत्या, त्या सगळ्या लोड बेरिंग होत्या. कसल्या होत्या? लोड बेरिंग. सो यू विल सी देअर द थिकनेस ऑफ वॉल इज मोर इन दॅट केस. भिंतींच्या ज्या थिकनेस असायच्या त्या खूप जास्त असायच्या बघा. 9 इंच 14 इंच पेक्षा जास्त असायच्या. सो अशा स्ट्रक्चर मध्ये जिथं तुम्हाला कॉलम्स दिसणार नाहीत, बीम्स दिसणार नाहीत, अशा स्ट्रक्चरला काय म्हणायचं? लोड बेरिंग म्हणायचं. काय म्हणायचं? लोड बेरिंग. होते का लोड बेरिंग? पूर्वी कुठे कॉलम वगैरे कन्स्ट्रक्ट करायचे का? कॉलम, बीम, स्लॅब? No, sir. डायरेक्टली वॉल वरती तुमचा रूफ रेस्ट असायचा, तो झालं लोड बेरिंग. मग आता लोड बेरिंग स्ट्रक्चर च्या अपोजिट स्ट्रक्चर कुठलं आहे? तर आरसीसी फ्रेम. आता सगळे स्ट्रक्चर तुम्हाला कुठले दिसतात? आरसीसी दिसतात. आरसीसी स्ट्रक्चर मध्ये बीम्स, कॉलम्स दिसतात का? यस. स्लॅब्स असतात का? यस. आपण या चॅप्टर मध्ये लोड ट्रान्सफर मेकॅनिझम पण शिकणार आहोत. लोड ट्रान्सफर मेकॅनिझमचा अर्थ काय? लोड कसा ट्रान्सफर केला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं लोड कसा ट्रान्सफर होतो, याच्यापूर्वी सांगितलंय का? सांगितलंय ना. Yes, sir. पेमेंट आपण जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा सांगितलं ना तुम्हाला. मला सांगा, इन केस ऑफ बिल्डिंग लोड कसा ट्रान्सफर होणार? टॉप टू लोड ट्रान्सफर होतो हे तर मेकॅनिझम माहिती. Yes, sir. आपल्या शरीराचं सुद्धा उदाहरण घ्या. आपला सगळा लोड कुठं? पायांवरती असतो की नाही? Yes, sir. गुडघ्यांवरती येतो, गुडघ्यांवरून पायांवरती येतो. मग जास्त वजन वाढल्यावर गुडघे दुखतात का? Yes, sir. म्हणजे काय? गुडघे लोड सहन करू शकत नाहीत, बेअर करू शकत नाहीत. मग काय केलं पाहिजे? काय सर, काय म्हणला? वेट लॉस केलं पाहिजे म्हटलं मॅडम. Yes, कशासाठी? sir. कारण की जास्त वेट असेल तर गुडघ्यांवरती भार येईल ना आपल्या. तसंच लोड ट्रान्सफर कसा होणार आहे? टॉप म्हणजे रूफ, स्लॅब पासून कुणावर ट्रान्सफर होणार? बघा हा स्लॅब आहे, कुणाला ट्रान्सफर करणार? बेसला बीम. सर. बीमला. हा, बीमला आणि देन बीम फाउंडेशनला. Foundation नंतर soil. कुठे ट्रान्सफर होणार लोड?
वॉल्सला. कॉलम कुठे ट्रान्सफर करणार? फ्लोअर्सला. Found- फ्लोअर्स कुठे ट्रान्सफर करणार? फाउंडेशनला. फाउंडेशन कुठे ट्रान्सफर करणार? फायनल ground ला. सॉइलला. करेक्ट, व्हेरी गुड. आलं का मेकॅनिझम लक्षात? Yes Yes, sir. sir. ट्रान्सफर मेकॅनिझम. ओके, पुढे दिसेल तुम्हाला टेरेस फ्लोअर. जिथं कॉर्निस एक शब्द आहे, त्याच्यानंतर पॅरापेट वॉल आणि फायनली कोपिंग. सो ऑल दिस टर्म्स वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल. ओके, जाऊयात पुढं. दिस डायग्राम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. असं तुम्ही मार्क करून ठेवा तिथे इम्पॉर्टंट म्हणून कुठेतरी, किंवा तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. बिल्डिंग टिपिकल सेक्शन शोइंग व्हेरियस बिल्डिंग एलिमेंट्स, इम्पॉर्टंट डायग्राम. ओके, बघूयात आता एक एक कॉम्पोनंट्स. सो फर्स्ट कॉम्पोनंट कुठला आहे? Foundation. फाउंडेशन आहे. फाउंडेशन आहे बाळांनो. फाउंडेशन सबस्ट्रक्चरचा कॉम्पोनंट आहे का सुपरस्ट्रक्चरचा? Substructure. It is the part of the substructure. So it is the lowermost part of the building below ground level. Are you agree with this? Why Yes, not sir? Of course. Yes. And it forms the base of the building. आपण असं म्हणतो ना की फाउंडेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे म्हणजे बिल्डिंग. एखाद्या Strong गोष्टीचा पाया मजबूत असणं म्हणजे इमारत मजबूत असते, बरोबर. जसं आपण म्हणतो एखादा क्लास स्टार्ट होत असेल तर ते म्हणतात की फाउंडेशन बॅच आहे किंवा फाउंडेशन क्लास आहे. फाउंडेशनचा अर्थ काय? व्हेरी बेसिक. सपोज इफ आय वॉन्ट टू से फॉर लर्निंग इंजिनिअरिंग मेकॅनिक सब्जेक्ट, फिजिक्स इज द फाउंडेशन कोर्स. एम आय राईट? फिजिक्स कसा आहे? Yes sir. फाउंडेशन कोर्स आहे. ठीक आहे. देन फंक्शन्स. काय काय फंक्शन असतील फाउंडेशनचे? वाचा जरा तिथं. टू ट्रान्सफर द टोटल लोड कमिंग ऑन द बिल्डिंग टू लार्जर एरिया ऑफ द सॉइल. करेक्ट? कारण Yes, पूर्ण sir. बिल्डिंगचा लोड कशावरती येणार आहे? Foundation वर. फाउंडेशन वरती. आणि तो जो काही लोड आहे तो जास्तीत जास्त सॉइलच्या एरियावरती आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, का जास्तीत जास्त लार्जर एरियावरती लोड ट्रान्सफर करायचा? नाही, बघा मी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये सांगितलं होतं पेमेंट शिकवता. समजा हा कॉलम आहे, आणि हे फाउंडेशन आहे असं अजून करा. मग या कॉलमचा लोड असा येणार आहे फाउंडेशन वरती. तो आपल्याला वाईड एरियावरती, एवढ्या एरियावरती ट्रान्सफर करायचा आहे. जेवढा पॉसिबल होईल एवढ्या एरियावरती ट्रान्सफर करायचं. का ट्रान्सफर करायचं असेल वाईडर एरियावरती? करेक्ट. जेवढा जास्त लार्जर एरियावरती आपण लोड ट्रान्सफर करू तेवढा तो लोड डिस्ट्रीब्यूट होणार आहे का? Yes Yes, sir. sir. लोड डिस्ट्रीब्यूट होणार आहे म्हणजे लोडची इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार आहे का? Yes, Yes sir. sir. Yes. हा, दॅट्स वाय वी नीड टू ट्रान्सफर दॅट लोड ओव्हर ए लार्जर एरिया. नेक्स्ट फंक्शन ऑफ फाउंडेशन इज टू सपोर्ट द बिल्डिंग. बिल्डिंगला सपोर्ट करण्यासाठी. टू प्रोव्हाइड लेवल सरफेस फॉर कॉन्क्रिटिंग अँड मेसनरी वर्क. आपल्याला एखादा कॉलम उभा करायचा असेल किंवा बीम कास्ट करायची असेल तर त्याला लेवल सरफेस पाहिजे की नको? Yes sir. Of course. For that foundation is necessary. This is also important function to provide stability to the building against various forces such as rain, wind, etc. मग फाउंडेशन मध्ये आपण कुठले कुठले मटेरियल्स यूज करणार आहोत? Which materials we are going to use? Plain concrete cement. Plain cement concrete, PCC, and then RCC, reinforced cement concrete. Okay. But RCC तर सुपर स्ट्रक्चरला आहे ना, मग सबस्ट्रक्चरला फक्त PCC च आहे ना.
हु टोल्ड यू आरसीसी फक्त सुपर स्ट्रक्चरला? मग तर पीसीसी फाउंडेशनला लिहिलेलं की सर डायग्राम मध्ये. हो असू द्या ना, तिथे लिहिलं असलं तरी पण तुम्ही फाउंडेशन मध्ये स्टील इन्सर्ट केलेलं पाहिलं का? खड्डे No, sir. खाणतात आणि स्टील इन्सर्ट करतात. Yes, sir. Yes, sir. फाउंडेशनला स्टील यूज करतोय म्हणजेच काय, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. आय विल शो, इफ पॉसिबल आय विल शो यू सम डायग्राम्स. वेट. Okay, so are you able to see this diagram? Yes, sir. काय केलं बाळांनो इथं? बरं, सुरुवातीला खड्डा खाल्लाय. दिसतंय? Yes, sir. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं स्टील बार्स दिसत आहेत, हॉरिझॉन्टल आहेत, व्हर्टिकल आहेत. आणि हे जे स्टील बार्स दिसत आहेत व्हर्टिकली, ते कॉलम साठीचे आहेत का? Yes, Yes, sir. sir. Columns. कॉलमच्या खाली जे स्टील बार्स आहेत, जे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, ते स्टील बार्स फाउंडेशन मध्ये आहेत का? Yes, sir. कॉन्क्रीट पोर करणार. मग आता हे आरसीसी झालं का फाउंडेशन मध्ये? Yes, Yes, sir. sir. Yes. नाउ यू गॉट द क्लॅरिटी? Yes, sir. Of course. फाउंडेशन नाही, तसं काही नाही, प्लेन नसणार आहे. नेक्स्ट कॉम्पोनंट कुठल्या स्ट्रक्चरचा? Plinth. So are you able to see here the plinth height? Plinth height दिसते? सांगा बरं मला, प्लिंथ हाईट म्हणजे काय ऍक्च्युली? बघा, इट इज द पोर्शन ऑफ सबस्ट्रक्चर बिटवीन लेवल ऑफ ग्राउंड अँड ग्राउंड फ्लोअर. म्हणजे ही जी आहे बाळांनो इथं, ही ग्राउंड फ्लोअर लेवल आहे का? तुमच्या घराची ग्राउंड फ्लोअर लेवल आहे? Yes, sir. आणि ही हाईट जी आहे ती ग्राउंड लेवल आहे का? Yes, sir. Yes, sir. या दोन्हीतली जी हाईट असेल ती प्लिंथ हाईट झाली का? Yes, Yes, sir. sir. मग एवढा पोर्शन जो आहे, एवढा पोर्शन म्हणजे मी असं म्हणू का, एवढ्या हाईटनी तुमचं घर आपण वर बांधलंय? Yes, sir. Yes, sir. त्यासाठी कुठल्या कॉम्पोनंटची मदत घेतली? प्लिंथची. लक्षात येतं? सो प्लिंथ इज नथिंग बट इट इज द हाईट बिटवीन ग्राउंड लेवल अँड ग्राउंड फ्लोअर लेवल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Sir, plinth म्हणूनच आपण स्टेप बांधतो ना? हा, करेक्ट. प्लिंथ म्हणून आपण स्टेप सुद्धा बांधतो. मग बघा,
परत तिथे एक वर्ड होता त्या डायग्राम मध्ये, प्लिंथ फिलिंग म्हणून वर्ड होता का? डायग्राम Yes. बघा इथं. हा प्लिंथ फिलिंग वर्ड दिसतो इथं. हिअर यू Yes, कॅन sir. सी प्लिंथ फिलिंग. मग प्लिंथ फिलिंग म्हणजे काय? फिलिंग म्हणजे काय? फील करणं, भरून घेणे. भरून घेणं. फिलिंग इमोशन. फिलिंग इमोशनली म्हणजे काय? भावना खूप दाटून आल्या, भरून आल्या. आर यू फिलिंग लाईक दॅट? येस सर. ठीक आहे, येस म्हणतात. चालेल. ओके. मग हे जे फिलिंग आहे ते कसं भरून घ्यायचं आपल्याला? ते फिलिंग म्हणजे काय? फिलिंग बिटवीन ग्राउंड लेवल अँड ग्राउंड फ्लोअर लेवल, त्यालाच आपण प्लिंथ फिलिंग म्हणतो. मग त्याची मिनिमम हाईट किती असली पाहिजे? 45 सेंटीमीटर अबाव दी ग्राउंड Ground. लेवल. ओके. मग ते कशाने भरणार आपण प्लिंथ फिलिंग? मुरुम असेल, कॉन्क्रीट. आपण मुरुम ही भरतो ना आपण. काय म्हणता? मुरुम वगैरे भरतो ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. पूर्वी लोड बेरिंग स्ट्रक्चर जर बघत असाल तर पूर्वी प्लिंथ कशाचं होतं? दगड बांधलेलं. हा, बघितले का? येस सर. मी कायम सांगत असतो बाळांनो, आपण कुठेही जाऊ दे, आपण ऑब्झर्वेशन केले पाहिजे, गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत. सो वेन आय वॉज टीचिंग दी फोर्स कन्सेप्ट. फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहेत तुम्हाला? एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय बाळांनो? नेचर. कसं असतं नेचर फोर्सचं? पुश और पुल. Full time. Yes, sir. तुम्ही बराच वेळा बघितलं असेल, तुम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाता किंवा एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाता. आता जे डोअर्स आहेत त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा, पुश पुल. मॉल्स मध्ये जाता, पुश पुल लिहिलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा काय? माणूस किती जरी हुशार असला तरी 2 मिनिटं गोंधळून जातो, नक्की पुश करायचं की पुल करायचं. तेव्हा महाराष्ट्रातली लोक सगळ्यात हुशार आहेत बघा. का सांगा, विचारा, का हुशार आहेत महाराष्ट्रातली लोक? महाराष्ट्रातल्या लोकांना माहितीये की इथली नागरिक किती हुशार आहे, त्यामुळे त्यांनी इंग्लिश मध्ये लिहायचं सोडूनच दिलं, पुश पुल, ओढा ढकला. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की त्याशिवाय हे मुलं लोक सुधारणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही गोष्टी ऑब्झर्व करायला शिकला पाहिजे. जाऊयात पुढं. प्लिंथ समजलं आता? Yes, sir. आता कुठल्या सबस्ट्रक्चरचा पोर्शन राहिला बघा? डीपीसी. म्हणजे काय? डॅम्प प्रूफ कोर्स कशासाठी प्रोव्हाइड केला जातो बघा? डॅम्प प्रूफ कोर्स म्हणजे काय? इट इज द हॉरिझॉन्टल बॅरियर प्रोव्हाइडेड इन बिटवीन सबस्ट्रक्चर अँड सुपरस्ट्रक्चर टू रेजिस्ट मॉइश्चर रायझिंग थ्रू द स्ट्रक्चर बाय कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे काय? डॅम्प प्रूफ कोर्स कशासाठी आपण प्रोव्हाइड करतोय? तर मॉइश्चरची एंट्री होऊ नये. रेजिस्ट करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट रेजिस्ट करणं म्हणजे काय? अपोज का? जसं आपण म्हणतो रेजिस्टन्स म्हणजे अपोज. Yes, कशा? करंटला असतं. लक्षात येतं? रेजिस्टन्स म्हणजे काय? अपोज. मग आपण इथे काय रेजिस्ट करणार आहे? मॉइश्चरची एंट्री रेजिस्ट करणार. त्याच्यासाठी आपण डॅम्प प्रूफ कोर्स प्रोव्हाइड करतो. मग ते डॅम्प प्रूफ कोर्स कसा प्रोव्हाइड करतो बघा? कुठले मटेरियल यूज करतो? सिमेंट कॉन्क्रीट यूज करतो, मेटल शीट यूज करतो, प्लास्टिक शीट यूज करतो किंवा बिटुमन यूज करतो. बिटुमन कुठे यूज करत असेल? रोड कन्स्ट्रक्शन मध्ये. ठीक आहे. मग ओलावा गतिरोधक म्हणजे काय? ओलावा आपण नाहीसा करायचा, तिथला ओलावा. सो स्टॉपिंग द डॅम्पनेस इन द बिल्डिंग हे फंक्शन कशाचं आहे? कशाचं आहे बाळांनो? डॅम्प प्रूफ डीपीसी. फंक्शन आहे. कशाचं? डीपीसीचं. ओके. सो सबस्ट्रक्चरचे पोर्शन झाले का? सबस्ट्रक्चरचे पोर्शन कुठले कुठले होते? सबस्ट्रक्चरचे कॉम्पोनंट सगळ्यात पहिला फाउंडेशन. फाउंडेशन.
then प्लिंथ plinth, DPC. नेक्स्ट कुठला कॉम्पोनंट्स ऑफ सुपरस्ट्रक्चर, त्याच्यामध्ये वॉल्स आहे. जी वॉल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसले त्या वॉलला कुठली वॉल्स म्हणायचं? ब्रिक वॉल येस सर. Yes, sir. म्हणायचं ना. हा. सो वॉलचं फंक्शन काय? वॉल कशासाठी प्रोव्हाइड करतो? कशासाठी प्रोव्हाइड करत असेल सांगा बरं तुम्ही. वॉल लोड बेअर करण्यासाठी. सेफ्टी, सिक्युरिटी, शेल्टर, अजून काय? लोड बेअर करण्यासाठी पण ना सर. हा, लोड बिअर करण्यासाठी. ते पण महत्वाचं फंक्शन आहे की नाही? लोड बिअर करणं, सेफ्टी, सिक्युरिटी, प्रोव्हाइड शेल्टर. शेल्टर म्हणजे काय? निवारा. करेक्ट. सो वॉल इज अ स्ट्रक्चर दॅट डिफाइन्स एन एरिया, कॅरीज द लोड, प्रोव्हाइड सिक्युरिटी अँड शेल्टर. मग दोन प्रकारच्या वॉल्स असतात. एक म्हणजे लोड बेरिंग वॉल्स असतात आणि नॉन लोड बेरिंग वॉल्स. परत एकदा नावातच आहे. अशा वॉल्स ज्या लोड बेअर करतात त्या लोड बेरिंग आहे. जे ऑफलाईन आले त्यांना क्वेश्चन विचारतो, ही वॉल लोड बेरिंग असेल का नॉन लोड बेरिंग असेल? काय? Whether this wall bears any kind of load or not. Just now I told you. थोड्या वेळापूर्वी सांगितलं. बीमचा काही लोड कॉलम घेणार, काही लोड कोण घेणार आहे? वॉल. मग ही वॉल बेअर करेन की नाही लोड? मग ही कुठली वॉल आहे? बार मग लोड बेरिंग वॉल आहे. कुठली वॉल आहे? लोड बेरिंग. मग नॉन लोड सर नॉन लोड बेरिंग मध्ये हम्म. त्या घराच्या कडून बांधलेले असतात त्या ना, गेट पासून. जे शीट्स यूज करून आपण दोन रूम डिवाइड करतो, जसं आता इथे तुम्हाला दिसेल कॉम्प्युटर लॅब डिवाइड केलेली आहे. त्या एक प्रकारच्या वॉल्स आहेत, पण त्या वॉल्स कुठल्या लोड घेत आहेत का? नाही. दे आर नॉट टेकिंग एनी काइंड ऑफ लोड. दॅट वॉल्स आर नोन एज नॉन लोड बेरिंग वॉल. मग तुम्ही म्हणाल का प्रोव्हाइड करायचं जर लोडच बेअर करत नसतील तर? इट डिवाइड्स द टू रूम्स. इट सेपरेट्स द टू रूम्स. We get privacy from such non-load bearing walls. ठीक आहे, पुढे समजेलच. सो लोड बेरिंग वॉल्स कॅन आय एक्सटेंड फॉर फ्यू मोर मिनिट्स? 11:05 पर्यंत, 11:05 पर्यंत एक्सटेंड. म्हणजे काय? These carry structural loads and transfer it to floor and then floor to foundation. मग लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चरल लोड घेणार. कुणाचा लोड घेणार? लोड बेरिंग वॉल्स स्लॅबचा लोड घेणार का? हो. या बीमचा घेणार का? घेणार. ठीक आहे. समजा सेकंड फ्लोअरला जे कॉलम्स आहेत त्या कॉलमचा पण ही वॉल लोड बेअर करणार की नाही? यस. सो लोड बेरिंग वॉल्स कॅरी स्ट्रक्चरल लोड अँड ट्रान्सफर. कुणाला ट्रान्सफर करणार? फ्लोअरला. पहिल्यांदा फ्लोअर. आणि फ्लोअर कुणाला ट्रान्सफर करणार? फाउंडेशनला. सो दीज आर कॉमनली यूज फॉर सिंगल और डबल स्टोरी बिल्डिंग्स. फंक्शन्स वॉलचे तुम्हाला माहित आहेत. लोड बेरिंग वॉल्सचे बघूया काय. एनक्लोज और डिवाइड्स द स्पेस टू मेक इट फंक्शनल और युजफुल. स्पेस डिवाइड करतो ना. असं कुठलं घर पाहिलंय का तुम्ही? एकच रूम आहे, तिथं हॉल पण आहे, किचन पण आहे, बेडरूम पण आहे. असं पाहिलं का? नाही. यू विल नेव्हर सी. मग आपण कसं डिवाइड केलं ते स्पेस? बाय प्रोव्हाइडिंग वॉल्स. टू ट्रान्सफर द लोड ऑफ फ्लोर्स टू फाउंडेशन टू प्रोव्हाइड प्रायव्हसी, सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट वेदरिंग कंडिशन. हे पण फंक्शन आहे की नाही? थर्ड फंक्शन.
हो की नाही बाळांनो? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट नॉन लोड बेरिंग वॉल्स. आता तुम्हाला सांगू, दीज आर ऑल्सो कॉल्ड एज पार्टिशन वॉल्स. त्यांनाच काय म्हणतो आपण? पार्टिशन वॉल. मेन डिफरन्स काय बघा, नॉन लोड बेरिंग वॉल्स आणि लोड बेरिंग वॉल्सचा मेन जो डिफरन्स आहे, ज्या लोड बेरिंग वॉल्स आहेत त्या तुम्ही मूव्ह करू शकत नाही किंवा त्यांची पोझिशन चेंज करू शकत नाही, पण नॉन लोड बेरिंग वॉलची करू शकता का? यस, करू शकता. पार्टिशन वॉल तुम्हाला हवे तिथे तुम्ही बिल्डअप करू शकता. लक्षात येतं? सो दीज आर कॉल्ड एज पार्टिशन वॉल. दे कॅरी देअर सेल्फ लोड किंवा सेल्फ वेट. सेल्फ वेट शिकलं? सेल्फ वेट म्हणजे काय? तुम्ही फ्री बॉडी डायग्राम काढत असता तेव्हा सेल्फ वेट दाखवतं की नाही? मग सेल्फ वेट म्हणजे काय? प्रत्येक बॉडीला सेल्फ वेट असतं का नाही? तुम्हाला मला काहीतरी वेट आहे म्हणूनच आपण थांबलोय की नाही? Yes, sir. जात नाहीये का? येतोय? Yes, sir. सेल्फ वेट म्हणजे काय? सेल्फ वेट इज द ओन वेट ऑफ द बॉडी विच ऍक्ट्स थ्रू CG, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. येस सर. म्हणजे प्रत्येक बॉडीला स्वतःच काहीतरी वेट आहे. आपण फ्री बॉडी डायग्राम मध्ये समजा एखाद्या स्पिअरची फ्री बॉडी डायग्राम काढत असेल तर पहिल्यांदा आपण कुठलं वेट दाखवतो? त्याचं सेल्फ वेट दाखवतो. तसंच या पार्टिशन वॉल जे आहेत ते फक्त कुणाचं वेट कॅरी करतात? स्वतःचं वेट. आपण नॉर्मल चालत असतो तेव्हा आपण कुणाचं वेट कॅरी करत असतो? स्वतःच. तेव्हा आपल्या खांद्यावर स्कूल बॅग असते, नाही आता कॉलेजची मुलं झालं, कॉलेज बॅग असते, मग कॉलेज बॅग हे सेल्फ वेट असेल का? नाही, ऍडिशनल वेट आहे ना. ठीक आहे. So these are built in various materials like wood, plywood, glass, metals, bricks. मग हे जे पार्टिशन वॉल्स असतात ते कशापासून बांधू शकता आपण? वूड, प्लायवूड, ग्लास, मेटल्स, ब्रिक्स. ब्रिक्स पण असतात पार्टिशन वॉल्स. त्या केसमध्ये लाइटर ब्रिक्स यूज करतात ज्यांचं वेट लाईट आहे, किंवा आता एक C4X ब्लॉक्स म्हणून झालेले ते पण आपण यूज करतो. फंक्शन काय नॉन लोड बेरिंग वॉल्सचं? These walls are largely employed in frame structure. Frame, RCC frame structure. फ्रेम म्हणजे काय? तुम्हाला फक्त फोटो फ्रेम माहित असेल. काय ते फ्रेम म्हणजे काय? एक विशिष्ट सांगाडा तयार केलाय ना. फ्रेम म्हणजे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. मग इथं फ्रेमचा अर्थ काय? फ्रेमचा अर्थ बीम, कॉलम, स्लॅब हे फ्रेम झाले. So functions बघा. These walls are largely employed in frame structure. They provide privacy from vision and afford protection against heat, cold, sun and rain. Okay? Yes sir. So next component of superstructure, which is column, that we will discuss in the next lecture. So shall we stop here? Hello, sir. Yes, sir. हा बोला. ISC साठी syllabus ISC साठी सिलेबस Yes. 12 अप टू 12 जेवढं होईल तेवढं 12 तारखेपर्यंत.